कसं आहे ना मित्रांनो, बऱ्याच झालं कुठं बाहेर पोरांना घेऊन गेलो होतो. पोरं म्हणले चला मला आज पिक्चर बघायचा आहे. तर पिक्चर बघायला जायचं होतं, 3D पिक्चर होता. त्यामुळे आर्याला सुद्धा घेतली. आर्याला घेतल्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्या टोल नाक्यावरती गर्दी, पोरी खुश होत्या. आणि मग काय मित्रांनो, मस्तपैकी मॉल ऑफ द मिलेनियममध्ये जाऊन पोहोचलो. आतमध्ये जाता जाताच असं कोण म्हणतं की बायको नवऱ्याला मारत नाही, हे बघा तुमच्या समोरचं उदाहरण आहे. पोरीने मस्त कॅप्चर केलं. गाडी लावली पार्किंगमध्ये, पण तो बाहेर कुठं निघता येते. मोठी माझी तर घळमळच झाली निघायची बाहेर. मग काय पोरीने शूटिंग काढली होती ती बघत बघत मी पण हसलो आणि आतमध्ये घुसलो. आणि आतमध्ये गेल्या गेल्या आर्याला कुठं जिन्यावरती चढता येते, पहिलीच वेळ होती. त्यामुळे पहिल्यांदा गेल्या गेल्या पहिलं म्हणलं तिकीट काढून घ्यावं, नंतर काय असेल ते पुढं बघावं. कारण की पहिलं पिक्चरचं तिकीट काढलं. तिकीट काढल्यानंतर तिकीट थोडंसं वेळेचं होतं, त्यामुळे पोरं म्हणजे जरा खायला पाहिजे. म्हणलं चला मग जाऊया KFCमध्ये. मस्त KFCमध्ये गेलो, कोंबडीच्या तांगड्या घेतल्या, पोरांनी भरपूर खाल्या. तरी पण पोरांचं काही भागलं नव्हतं. पोरं म्हणलं अजून काहीतरी पाहिजे पप्पा. म्हणलं चला मग जाऊ मॅकडॉनल्ड्सला. तिथं गेलो, मस्तपैकी बर्गर घेतले, थंड घेतलं आणि सगळं पोरांनी मस्तपैकी खायच्या आधी बायकोने मला प्रेमाने खायला घातलं. नंतर मला कळलं हे प्रेमाचं नव्हतं, तर बायकोला खपत नव्हतं. मग काय करणार, ते प्रेम बघून मी पण जरा आनंदी आलो. मस्त सगळं संपून टाकलं आम्ही सगळ्यांनी मिळून. त्यानंतर अजून वेळ बाकी होता, त्यामुळे पोरं जरा टॉईजच्या मॉलमध्ये गेले. तिथंसुद्धा टॉईजबरोबर फोटो काढले, कारण की फोटो काढायची मजा घ्यायची, याची घेण्याचं लांब राहिलं. दक्षूचं काहीतरी काम होतं म्हणून DIYमध्ये गेलो. तिथं थोडंसं त्याची खरेदी केली. खरेदी केल्यानंतर आता म्हणतो चला वेळ होत आलेली आहे, त्यामुळे तिथनं काढता पाय घेतला. आणि फायनली आमचा वेळ झाला होता, त्यामुळे आम्ही जायच्या अगोदर बघ लॉबीमध्ये फोटो वगैरे काढलं आणि मग पिक्चरला एंट्री मारली. म्हणलं गॉगल संपायच्या आधी आपणच घेऊन मोकळे होते. त्यामुळे आम्ही सगळे गॉगल घेतले पटापट. सगळे कार्टून दिसत होते. मग तसंच करत करत आतमध्ये एंट्री मारली टॉकीजमध्ये. आणि फायनली पिक्चर चालू आल्याच्या अगोदर मस्त पोरांनी वरनं स्लायडिंगवरती मस्त एन्जॉय केला. मोठ्या मोठ्या स्लायडिंग होत्या, वा जबरदस्त. आणि मस्त पिक्चर चालू आला. पिक्चर खूप छान होता आणि सगळ्यांना आवडलाच होता. आणि पिक्चर पाहून फायनली आजचा दिवस आमचा हा पूर्ण झाला.